नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे भूषणदूत आणि स्वागत आहे तुमचं भूषणदूत अकॅडमीमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, नैतिकशास्त्र इथिक्सच्या बॅच जी आहे आपली आणि एसएसची बॅच यातनं महाराष्ट्रभरातनं जो काही तुमचा प्रतिसाद आम्हाला भेटतोय त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जसं मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगतो की आपले जे डेली लाईफचे जे काही इश्यूज असतात ते म्हणते तुम्हाला इथिक्स आणि एसएमध्ये टाकता आले पाहिजेत. फार महत्त्वाची घडामोड आपल्या देशामध्ये घडली की जेनजी युथच्या उद्रेकानंतर जो नीटचा पेपर लीक झाला होता त्याच्यानंतर जो की राग होता विद्यार्थ्यांच्या याच्यामध्ये त्याचं रूपांतरण नंतर जे झालं आणि जी अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली जी कॉकरोच जनता पार्टी आणि चं आंदोलन झालं जंतर मंतरमध्ये त्यात सोनम वांगचुक यांचे जे प्रचंड मोठं कॉन्ट्रीब्युशन होतं आणि त्यातनं देशाचे जे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मिनिस्टर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा जो आहे तो झालेला आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला जो काही पाच इथिक्सचा डिस्कस करायचा. आता ही जी घडामोड घडलेली आहे तर याच्यामध्ये आपल्याला काय तर तुम्हाला एकतर हे येऊ शकतं की जो इथिकल डिलेमाज आहे, एखादं आंदोलन आहे, याच्यामध्ये एक नागरिक म्हणून आपण कोणत्या इथिकल डिलेमाज मध्ये राहतो. ओके, तसा एक प्रश्न येऊ शकतो. दुसरा एक गोष्ट आहे की वारंवार याच्यामधनं एक विद्यार्थी शब्द उच्चारत होते. सो दॅट इज व्हॉट, तर तो होता अकाउंटेबिलिटी. बरोबर आहे. तर आपल्या सिलेबसचा पार्ट अकाउंटेबिलिटी हा जो शब्द आहे अकाउंटेबिलिटी, ज्यालाच आपण म्हणतो उत्तरदायित्व. आणि दुसरी गोष्ट आहे रिस्पॉन्सिबिलिटी. अँड द सेकंड टर्म इज व्हॉट, रिस्पॉन्सिबिलिटी, म्हणजे ज्याला आपण म्हणतो जबाबदारी. तर या डिटेलमध्ये ज्या काही संकल्पना आहेत ह्या काय काय आहेत, त्यांच्यामधला मेन काय ऍडव्हान्टेज, काय दोघांमधला संबंध आहे आणि दोघांमधला फरक काय आहे, तर हे आपल्याला बघायचं आहे. सोबत उत्तर लिहिताना बघा, एक सामान्य माणसाला जर तुम्ही म्हटलं तो त्याचं उत्तर देऊ शकतो की रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे काय, अकाउंटेबिलिटी म्हणजे काय. पण भाई, जेव्हा आपण पेपर लिहिणार आहोत त्या पेपरमध्ये जेव्हा आपल्याला एखादा मुद्दा टाकायचा आहे याच्यामध्ये, तर तेव्हा आपल्याला जे आहे हा जो पार्ट आहे हा एक्सप्लेन करता आला पाहिजे त्याच्यामध्ये. ओके, रिस्पॉन्सिबिलिटी वर्सेस व्हॉट द अकाउंटेबिलिटी. तर ह्या ज्या दोन गोष्टी आहेत, या दोन संकल्पना आहेत, या संकल्पना फ्रॉम बेसिक टू द ऍडव्हान्स लेवल पर्यंत कशा जनरेट होतात ते आपण बघूयात. ओके, जबाबदारी ही जी काही संकल्पना आहे, ओके, याच्यामध्ये ही जी संकल्पना ही रेग्युलर याच्यामध्ये पण यूज होते. आपण म्हणतो की आपल्या घरामध्ये लहान याच्यामध्ये हे लक्षात येतं की तुमचं लहान भाऊ आहे, लहान बहीण आहे, तर तुला आपल्याला वडील काय म्हणतात, ए तुझी जबाबदारी आहे. ओके, त्याच्यावरती लक्ष देणं. सो रिस्पॉन्सिबिलिटी इज व्हॉट, इट इज अ मोरल ऑब्लिगेशन तुमच्यावरती असते, एक नैतिक जबाबदारी ज्याला आपण म्हणत असतो. बरोबर आहे. ती जेव्हा नैतिक जबाबदारी कन्वर्ट होते एखाद्या संस्थात्मक याच्यामध्ये, ओके, सो दॅट इज नोन ॲज अकाउंटेबिलिटी. सो बेस्ट वे जर आपण बघायचं झालं तर जबाबदारी जी आहे याला असं कुठलं स्ट्रक्चर आपण ज्याला आपण म्हणतो तर ते नसतं. याला कुठलंही नैतिक किंवा अंतर्गत कर्तव्य म्हणून याला बघण्यात येतं जेव्हा जबाबदारीमध्ये असतं. व्हेर ॲज जेव्हा आपण अकाउंटेबिलिटी बोलतो मित्रांनो, तर अकाउंटेबिलिटीमध्ये औपचारिक किंवा संस्थात्मक बंधन असतात. तर इथे रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी जी काही गोष्ट आहे ना, ही काय आहे, ही जर का आपण घरामध्ये पण म्हणतो की आपली जबाबदारी आहे ही, तर तिथे काय हे जे बंधन असतं हे काय औपचारिक बंधन असतं का? हे काय ऑफिशियल असतं का? नाही. हे काय संस्थात्मक बंधन असतं का? नाही. पण अकाउंटेबिलिटी जी आहे ती काय, हे एक संस्थात्मक बंधन आहे. बरोबर आहे. हा दोघांमधला डिफरन्स आहे. आता बघा, रिस्पॉन्सिबिलिटीची उत्क्रांती म्हणजे इव्होल्युशन ऑफ द हायेस्ट लेवल, इव्होल्युशन ऑफ द रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारीची हायेस्ट लेवल ऑफ द इव्होल्युशन जी आहे ती म्हणजे काय असते मित्रांनो, अकाउंटेबिलिटी असते. नेहमी एक अधिकारी आहे, अधिकारी असतात. जबाबदारी काय, तुमची पर्सनल लाईफ मधली पण जबाबदारी होऊ शकते, सोसायटी लाईफची पण जबाबदारी होऊ शकते, एक अधिकारी म्हणून पण तुमची जबाबदारी होऊ शकते. पण अकाउंटेबिलिटी जी आहे ती नेमकी एक संस्थात्मक आहे. जसं आता गव्हर्नमेंट आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ही काय एक संस्थात्मक आपण म्हणू शकतो की गव्हर्निंग स्ट्रक्चर आहे. बरोबर आहे. त्याची जबाबदारी होती, ती जबाबदारी काय होती की परीक्षा ज्या आहेत त्या कशा झाल्या पाहिजेत, या निष्पक्ष झाल्या पाहिजेत. परीक्षा ज्या आहेत त्याच्यामध्ये कुठलाही करप्शन होता कामा नाही. बरोबर आहे. नीटची परीक्षा आहे किंवा कुठली परीक्षा आहे, सरकार आपण याच्यासाठीच निवडून देतो की या ज्या बाकी सगळ्या आपल्या जबाबदाऱ्या आहेत, ओके, गव्हर्नन्सच्या, त्या त्यांना सांभाळता आल्या पाहिजे. बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचं काम आहे की ब्युरोक्रेसीवरती काय देणं, लक्ष देणं. सो दॅट इज व्हॉट जबाबदारी. ओके, इट इज अ रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ दी गव्हर्नमेंट. बरोबर आहे. प्रत्येकाला न्याय देणं हे कोणाची जबाबदारी आहे, न्यायपूर्ण वागणूक प्रत्येकासोबत झाली पाहिजे ही सरकारची जबाबदारी आहे. ज्या संस्था आहेत त्यांची काय जबाबदारी. जेव्हा जेव्हा ती जबाबदारी पाळण्यामध्ये ती सक्षम ठरत नाही, जसं ऍज अन रिस्पॉन्सिबिलिटी तुमची जी काही तुम्हाला दिलेली आहे ती हे ठरत नाही, तेव्हा ती गोष्ट तुम्ही त्याच्यावरती उत्तर देणं अपेक्षित आहे, त्याच्यावरती ऍक्शन घेणं अपेक्षित आहे. बरोबर आहे. तिथे प्रश्न काय येतो, अकाउंटेबिलिटीचा. तेव्हा प्रश्न काय येतो मित्रांनो, अकाउंटेबिलिटीचा. तर अकाउंटेबिलिटी सगळ्यात पहिले महत्वाचं काय आहे की हे फक्त तुमचं हे काय मोरल ऑब्लिगेशन आहे, व्हेअर ॲज इट इज व्हॉट, हे तुमचं ऑफिशियल किंवा संस्थात्मक ऑर्गनायझेशनल ऑब्लिगेशन आहे. बरोबर आहे.
इथे तुम्हाला काहीतरी आज बघा, तुम्ही जर का याची काळजी नाही घेतली, बरोबर आहे, तुमच्या लहान भावाची बहिणीची, तर याच्यात काय कुठलं काय तुम्हाला काही लॉ काही आहे का त्याच्यामध्ये? नाहीये. हे काय फक्त एक मोरल ऑब्लिगेशन, ही नैतिक जबाबदारी होती तुमची, बरोबर आहे. पण इथे काय अकाउंटेबिलिटी आहे. आता बघा, परीक्षा घेणं ही नैतिक जबाबदारी आहे कोणाची? सरकारची. ओके. त्यामध्ये जेव्हा सरकार अपयशी ठरलं, तेव्हा सरकारला प्रश्न विचारण्यात आले. सरकारला प्रश्न विचारण्यात आणं अपेक्षित आहे, की सरकारने त्याबद्दल काय द्यावं? उत्तर द्यावं. उत्तरदायित्व जे काही आहे, त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो? अकाउंटेबिलिटी म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो? अकाउंटेबिलिटी म्हणतो. म्हणजे सरकारने उत्तर देणं म्हणजे फक्त बोलणं का? त्याला आन्सरेबिलिटी म्हणतात, की फक्त त्याने उत्तर दिलं. उत्तर दिल्यानंतर त्याच्यावरती ॲक्शन घेणं, बरोबर आहे. त्याला आपण काय म्हणतो? अकाउंटेबिलिटी. मग आता सरकारने म्हटलं, की आम्ही ॲक्शन घेत आहोत. पण आपण जर बघितलं होतं, तर पहिले खूप कमिशन घ्यायचं होतं. कारण सहसा परीक्षा लीक होणं, हे आपण जनरलाइज धरलं होतं, की हे लीकच होतात. हे तर बाबा नीट आहे म्हणून लोक इतके जागे झाले. नाहीतर आपण बघतो, की क्लास 3, क्लास 4 च्या एक्झाम आपल्या देशामध्ये सर्रास पेपर फुटतात त्याचे. बरोबर आहे. सर्रास त्याच्यामध्ये फुल कुठली गव्हर्नमेंट असो काय असो. आता पंजाबमध्ये पण तेच झालेलं आहे. कर्नाटकामध्ये पण तेच झालेलं आहे. अनेक राज्य, प्रत्येक राज्यामध्ये त्या ज्या एक्झाम्स आहेत, लोकांनी गृहीत धरलं होतं याच्यामध्ये. सो दॅट इज व्हॉट, की कुठेतरी सरकार जी आपली जबाबदारी झटकत होतं आणि म्हणून जेव्हा सरकारला अकाउंटेबल धरण्यात आलं, ओके, त्याला म्हणतात उत्तरदायित्व. आता उत्तरदायित्वामध्ये काय, की जो व्यक्ती त्या पोझिशनमध्ये, म्हणजे शिक्षण मंत्र्याचं काम आहे, की प्रत्येक परीक्षा जी आहे ती त्याच्या अंडर जी आहे ती योग्य झाली पाहिजे. आता इथे काही लोकांचं म्हणणं आहे, की लोक राजीनामा मागतात, जसं काही धर्मेंद्र प्रधाननीच काय केला? धर्मेंद्र प्रधान यांनीच काय केला? पेपर फोडला म्हणून. तर मित्रांनो, असं नाहीये. बघा, तुम्ही जेव्हा एखाद्या संस्थात्मक पदावरती असता, एज्युकेशन मिनिस्टर असता, तर तुमच्या अंडर जी पूर्ण प्रोसेस आहे, ती सुद्धा तुमची जबाबदारी आहे, की ती प्रॉपरली काय केली पाहिजे? झाली पाहिजे. बरोबर आहे. इथे गोष्ट काय येते, म्हणून अनेकदा असं, की नैतिक तो इन्व्हॉल्व जरी नसता, खूपदा काय म्हणतात, की अनेक जण काय म्हणतात राजीनामा देताना, की एक नैतिक जबाबदारी म्हणून. सो व्हॉट इज अन अकाउंटेबिलिटी? अकाउंटेबिलिटी इज अ मोरल रिस्पॉन्सिबिलिटी. तो डायरेक्टली इन्व्हॉल्व नाहीये. पण त्याची जी जबाबदारी होती, ती जबाबदारी तो योग्यतः पार पाडू शकला नाही. बरोबर आहे. म्हणून तिथे कन्सेप्ट काय येतो? अकाउंटेबिलिटीचा, म्हणजेच काय? उत्तरदायित्वाचा. आता या दोघांमध्ये डिफरन्सिएशन काय काय आहे? तर पहिलं लक्षात घ्या मित्रांनो, रिस्पॉन्सिबिलिटी याचं स्वरूप काय? रिस्पॉन्सिबिलिटी हे नैतिक अंतर्गत कर्तव्य आहे. व्हेअरएज अकाउंटेबिलिटी हे औपचारिक आणि संस्थात्मक काय बंधन आहे. आन्सरेबिलिटीचा जर का प्रश्न आला, तसा थोडाफार डिफरन्स आहे आन्सरेबिलिटीमध्ये आणि अकाउंटेबिलिटीमध्ये. पण तुम्हाला आन्सरेबिलिटी जरी आलं, तर तुम्ही अकाउंटेबिलिटीच ला. कारण आन्सरेबिलिटी म्हणजे याचा अर्थ काय होतो? फक्त उत्तर देणे. सरकारला विचार, सरकार हो आम्ही काम करतोय. पण याच्यात काय असं आपल्या इथिक्समध्ये त्याचा जास्त रोल नाही. तर आन्सरेबिलिटी हो किंवा अकाउंटेबिलिटी, तुम्हाला उत्तरदायित्व या अँगल, अकाउंटेबिलिटी अँगलनीच काय लिहायचं? उत्तरं लिहायची आहेत त्यामध्ये. ठीक आहे. त्यात थोडाफार डिफरन्स आहे, पण तो डिफरन्स महत्त्वाचा नाही आहे. मेन डिफरन्स जो महत्त्वाचा आहे, तो रिस्पॉन्सिबिलिटी अँड दी अकाउंटेबिलिटीमध्ये. आपण आपल्या बॅचमध्ये पूर्ण डिटेलमध्ये हा टॉपिक घेतलेलाच आहे. मी इथेही सुद्धा काही इश्यू नाही, तुम्हाला प्रॉपरली घेईल. मित्रांनो, जर का तुम्हाला आपली इथिक्स भूषणदूत अकॅडमीची बॅच जॉइन करायची असेल, इथिक्सची आणि एसएची, तर भूषणदूत अकॅडमी हे ॲप आहे, तुम्ही डाउनलोड करू शकता. आपलं टेलिग्राम चॅनल आहे t.me भूषणदूत, जे ही आहे लिंक आहे आपली टेलिग्रामची, तर ती सुद्धा तुम्ही जी आहे ती जॉइन करू शकता. आपल्या लिंकवरती जाऊ शकता, ती जॉइन करू शकता त्याच्यामध्ये. ठीक आहे. हा, तर आपण जर का बघितलं, तर बघा काय करा तुम्ही, ही लिंक आहे. याला 700-800 सबस्क्रायबर आहेत. आधी आपले 10,000 होते. आपलं चॅनल मित्रांनो हॅक झालं, तुम्हाला माहिती आहे, 7-8 महिन्याआधी. त्यामुळे आता आपण नवीन चॅनल चालू करू. t.in भूषण धूत फक्त सर्च करा, तुम्हाला माझं चॅनल येऊन जाईल. इथिक्स आणि एस 700 वगैरे काहीतरी सबस्क्रायबर आहेत त्याला. ठीक आहे. तर आता आपण जर का बघितलं, तर रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे ती काय नैतिक आणि अंतर्गत कर्तव्य आहे. मोरल इनर आहे. हे काय संस्थात्मक आणि औपचारिक बंधन आहे, हे एक्सटर्नल आहे. तुम्हाला जे बाहेरचे लोक आहेत, बघा तुमची रिस्पॉन्सिबिलिटीमध्ये सहसा तुम्हाला तुमची जबाबदारी होती, तुम्हाला ते थोडं बंधन आहे. पण अकाउंटेबिलिटी इट्स अन एक्सटर्नल फॅक्टर, की तुम्हाला बाकीच्यांना त्याच्यामध्ये एक्सप्लेनेशन द्यायचं असतं. ठीक आहे. व्याप्ती काय, हा सगळ्यात व्यापक आहे. कारण प्रत्येक गोष्टीमध्ये इव्हन अकाउंटेबिलिटी इज ऑल्सो व्हॉट, रिस्पॉन्सिबिलिटीचाच इव्होल्युशन आहे. इव्होल्युशन ऑफ द हायेस्ट लेवल ऑर द मोरल रिस्पॉन्सिबिलिटी इज व्हॉट, अकाउंटेबिलिटी. तर हे व्यापक आहे. आन्सरेबिलिटी म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटीचाच पार्ट आहे. अकाउंटेबिलिटी सुद्धा रिस्पॉन्सिबिलिटीचाच पार्ट आहे. पण अकाउंटेबिलिटी सर्वात ठोस आहे. बघा, सहसा जेव्हा कॉकरोच जनता पार्टीने आंदोलन केलं, तिथे रिस्पॉन्सिबिलिटी हा शब्द यूज नाही केला. त्यांनी नेहमी म्हटलं, की अकाउंटेबिलिटी किसकी होगी इसके ऊपर. प्राईम मिनिस्टरची अकाउंटेबिलिटी, पण पहिले एज्युकेशन मिनिस्टरची याच्यामध्ये हे येतं, की पूर्ण जर गव्हर्नन्स आहे, तर त्यांची जबाबदारी बनते. जर त्यांच्या त्या जर ती गोष्ट सुरळीत पार पडता येत नाही तर. तर ही संकुचित आहे, पण सगळ्यात ठोस आहे. आपण बघितलं, जेव्हा अकाउंटेबिलिटी लोकांनी मागितली, तेव्हा राजीनामा द्यावा लागला. जबाबदारी म्हटली असेल, जबाबदारी होती ती पार पाडली नाही. ठीक आहे. पण अकाउंटेबिलिटी जेव्हा लोकांनी मागितली, जेव्हा अकाउंटेबिलिटी, तर तेव्हा त्यांना काय करावं लागला. सो इट इज व्हॉट, याचा अर्थ संकुचित आहे. पण सगळ्यात इफेक्टिव्ह गोष्ट जी गव्हर्नन्स मधली, ती कुठली आहे? अकाउंटेबिलिटी. तुम्ही जेव्हा एखादा अधिकारी सुद्धा असता, अधिकारी असताना एखादी गोष्ट योग्यरित्या झाली नाही, एखादी स्कीम प्रॉपर पाडली नाही, तुमची जबाबदारी होती, तुम्ही ती पार नाही केली. ठीक आहे, नाही केली, तुम्ही प्रयत्न करा, पण नाही झाली. पण नाही झाली तर तुम्हाला आन्सर द्यावं लागतं, कारण तुम्ही सरकारी नोकर आहात. यू आर द सर्वंट. ओके.
हे काही राजा बिजा नाही आहेत, तुम्ही स्वतः राजा समजू लागता अधिकारी झाल्यानंतर राजा नाही, तुमच्या तिथे काय सेवक आहे. तुम्हाला जनतेला अकाउंटेबल राहावं लागतं अँड दॅट इज व्हॉट बरोबर आहे. आणि म्हणून तुम्हाला एक्सप्लेनेशन जनतेला देणं काय, तुमच्या गव्हर्नमेंट आहे, अप्पर अधिकारी असतील, ओके, मंत्री असतील, विधिमंडळ संसद प्रधान आणि जनता सुद्धा यांना उत्तर देणं आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही त्याच्यावरती उत्तर देता, एक्सप्लेनेशन आपल्याकडनं देता, त्याच्यावरती पुन्हा काहीतरी ऍक्शन घेता, हे म्हणजे काय अकाउंटेबिलिटी आहे. आता तुम्ही म्हणणार की फक्त राजीनामा देणं म्हणजे अकाउंटेबिलिटी नाही, असं नाही. अनेक लोक राजीनामा देत नाही, बरोबर आहे, पण तरी सुधार घडून आता इव्हन आता सरकारने आता बघा गव्हर्नमेंटची नंदन निलेकानी कमिटी फॉर्म केली गव्हर्नमेंटनी, ही सुद्धा काय पार्ट आहे मित्रांनो, हा अकाउंटेबिलिटीचाच पार्ट आहे. इथे लोकांना पकडण्यात आलं त्याच्यामध्ये, तो सुद्धा काय पार्ट होता, अकाउंटेबिलिटीचाच पार्ट होता, बरोबर आहे. जबाबदारी मग इथे तुम्ही पकडतायत, बरोबर, परंतु आता इथे तुम्ही म्हणणार की मग ते काम तर सगळं करते, मग राजीनामा द्यायची गरज काय होती. तर विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा एकदा नाही, परीक्षा वारंवार लीक होत आहे. 2023 ला सुद्धा नीटचा पेपर लीक झाला होता, तेव्हा सुद्धा काही झालं नव्हतं. तर मग इथे काय होतंय की विविध परीक्षा लीक होत असताना याचा अर्थच काय की देशाचं एज्युकेशन सेक्टर जे ते प्रॉपर याच्यामध्ये नाहीये. त्याला हे करण्यासाठी जे राजीनामा देऊन एक नैतिक जबाबदारी, इथे कुठेही धर्मप्रधान व्यक्तिगत इन्व्हॉल्ड नाहीयेत, हे पहिल्यांदाच कोणी याची जबाबदारी घेतली नाही, परंतु कोणी असं सांगितलं नाही, बरोबर आहे. परंतु ऍज अन एज्युकेशन मिनिस्टर म्हणून तुमची ती मोरल रिस्पॉन्सिबिलिटी असते, तुम्ही त्याला अकाउंटेबल ठरता आणि ती अकाउंटेबिलिटी घेऊन राजीनामा, जसं आपण म्हणतो एक्झाम्पल 1956 मध्ये जे आहे तो राजीनामा दिला होता लाल बहादूर शास्त्रींनी, जेव्हा एक रेल ऍक्सिडेंट झाला होता त्याच्यामध्ये, आठवत हे त्याचं एक्झाम देण्यात येतं. इव्हन हेच नाही, मोदी गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा असं म्हणतात पहिलाच हे आहे, पण सुरेश प्रभू जेव्हा रेल्वे मिनिस्टर होते, तेव्हा जेव्हा वारंवार रेल्वे ऍक्सिडेंट होत होते देशामध्ये, तेव्हा त्यांनी सुद्धा नैतिक जबाबदारी घेत राजीनामा दिलेला आहे या गव्हर्नमेंटमध्ये, बरोबर आहे. तर सुरेश प्रभूंचा जर आपण एक्झाम्पल घेतलं तर त्यांनी सुद्धा राजीनामा दिला होता. तर इथे असे अनेक एक्झाम्पल्स मित्रांनो आहेत, ओके, त्याच्यामध्ये की जबाबदारी घेऊन राजीनामा देण्यात येतो. अगेन ई श्रीधरन हे जे दिल्ली मेट्रो मॅन ज्यांना संबोधण्यात येतं, दिल्ली मेट्रोमध्ये एक काहीतरी पूल पडला होता, त्यात काही लोकांचे मृत्यू झाला होता, तर त्याची नैतिक जबाबदारी तो घेत. आता काय पूल बांधण्यामध्ये त्यांचा हे होता का, अरे पण जर ते हेड करतात त्या प्रोजेक्टला तर त्यांची काय ते जबाबदारी, त्यांनी राजीनामा दिला होता. नंतर तो एक्सेप्ट नाही झाला, पण त्यांनी राजीनामा दिला होता त्याच्यामध्ये, बरोबर आहे. त्यानंतर जर का आपण बघितलं तर हा झाला इथे एक्झाम्पल झालं, ओके. इव्हन अकाउंटेबिलिटीमध्ये काय येतं मित्रांनो, तर तुम्ही जर का बघितलं तर अकाउंटेबिलिटीमध्ये संकुचित आणि ठोस आहे. अगेन इथे बाह्य यंत्रणा आवश्यक आहे, इथे नाहीये, पण इथे काय बाह्य यंत्रणा आवश्यक आहे. तुम्ही जेव्हा अधिकारी आहे तेव्हा संसदीय न्यायालय, ऑडिट आहे, सोशल ऑडिट आहे, व्हिजिलन्स आहे, हे सगळे पार्ट जे कशाचे आहेत, अकाउंटेबिलिटी सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन काय आहे, अकाउंटेबिलिटीचा पार्ट आहे तो, बरोबर आहे. हा, देन आपण जर का बघितलं तर परिणाम काय, रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे, तर इथे इथे जर परिणाम जो आहे, परिणाम भोगणे, जबाबदारी बघा, आपण एखादी जबाबदारी आहे तुम्ही नाही जरी पार पाडली, आपल्या देशात आपण कन्सिडर करून गेलो होतो सरकारी जबाबदारी पण सरकार पार नाही पडत, तसं चालू होतं त्याच्यामध्ये. आणि सरकारला वाटत होतं की आपण इलेक्शन तर जिंकतच आहे, त्याच्यामुळे आपण काही कोणाला जबाबदार प्रॉपर्टी जबाबदारी सांभाळण्यात येत नव्हती, ओके. आता अन्सरेबिलिटी मध्ये काय असतं की फक्त आपण म्हणतो की हा नाही जबाबदारी, मग हे झालं तर काय फक्त कारण सांगणे की हो पेपर लीक व्हायला नको हवा होता, हो आम्ही याच्यासाठी काम करू वगैरे वगैरे. पण जेव्हा तुम्ही त्याला ऍक्शन मध्ये कन्वर्ट करता, ओके, आता पेपर लीक झाला नंतर बघा सरकारने आता काय केलं, तर सरकारने फास्ट ट्रॅक कोर्टचं हे केलं. हा सगळा जो काही पार्ट आहे दॅट इज अकाउंटेबिलिटीचा पार्ट आहे. अकाउंटेबिलिटीमध्ये काय ते ऍक्शन येते, ओके. नंतर निलेकानी कमिटी फेम झालं, त्यानंतर त्या जे लोक होते त्यांना पकडण्यात येणं. सो दिस इज व्हॉट की परिणामांना जे जे लोक अकाउंटेबल आहेत त्या गोष्टीसाठी, राजीनामा येणं एज्युकेशन मिनिस्टरचा, ह्या सगळ्या बाबी म्हणजेच काय की त्यांना परिणामाला काय सामोरे जावे लागणे. सो दॅट इज व्हॉट द पार्ट ऑफ अकाउंटेबिलिटी, ओके. नेक्स्ट आपण जर का बघितलं तर उदाहरण जसं अधिकाऱ्यांनी चांगले प्रशासन देणे, निर्णयाचे कारण वरिष्ठांना सांगणे, चांगले प्रशासन देणे ही त्याची जबाबदारी आहे, ठीक आहे. हे त्याच्यामध्ये नैतिक बंधन आहे, पण त्यांनी जर पार नाही पाडलं तर जबाबदारी जर का जेव्हा जेव्हा जबाबदारी पाळण्यामध्ये एखादी गोष्ट, एखादी सिस्टीम फेल होते, एखादा अधिकारी फेल होतो, एखादा मंत्री फेल होतो, तेव्हा गोष्ट कशाची येते, अकाउंटेबिलिटीचे येते, बरोबर आहे. जसं जर पार नाही पाडली मग मंत्री की संसदेला उत्तरदायित्व असणे, तुमच्या सिनियरला एक्सप्लेनेशन देणे, हे म्हणजेच काय, दॅट इज व्हॉट द पार्ट ऑफ अकाउंटेबिलिटी, ओके. कळलं प्रत्येकाला, ओके, आलं का लक्षात प्रत्येकाला. सो आता आपण मित्रांनो येऊयात याच्यामध्ये, आपण हे बघितलंय आता की अकाउंटेबिलिटी वगैरे ह्या ज्या पार्ट आहेत ते बघितलेत. तर हिअर वी हॅव सीन, आपण याच्यामध्ये बघितलं की कशा प्रकारे आपल्याला जे आहेत अकाउंटेबिलिटीचे प्रश्न जे आहेत ते काय करायचे असतात, सोडवायचे असतात, किंवा कसे कसे प्रश्न आपल्यामध्ये येतात. आता आपण बघूयात मित्रांनो की अकाउंटेबिलिटीवरती जेव्हा प्रश्न येतो, आता हा झाला माझं जनरलाइज एक्सप्लेनेशन, हे काय कॉमन व्यक्तीला समजेल असं एक्सप्लेनेशन आहे. पण तुम्ही जेव्हा अधिकारी आहेत तेव्हा तुमच्याकडनं कसं उत्तर देणं अपेक्षित आहे. जेव्हा जेव्हा अकाउंटेबिलिटीवरती प्रश्न येणार तर त्या अकाउंटेबिलिटीमध्ये काय काय तुम्ही उत्तर त्याच्यामध्ये दिलं पाहिजे, कोणते प्रश्न तुम्ही कसे कसे त्याला टॅकल केलं पाहिजे, हा सगळा पाठ आपण त्यामध्ये बघूयात आता, ओके. जस्ट वेट फॉर 5 मिनिट्स, ओके. आपण लवकर लवकर या गोष्टीला काय करूयात, डिस्कस करूयात. नेमकं मित्रांनो जेव्हा जेव्हा एखादी डेफिनेशन येते, ओके,
त्या डेफिनेशन मध्ये आपल्याला काय काय आवश्यक आहे, तर जेव्हा तुम्हाला विचारलं की अकाउंटेबिलिटी, ओके, तर अकाउंटेबिलिटी मध्ये ओके आन्सर इथे लिहिलेलं आन्सरेबिलिटीच्या ऐवजी याला प्रॉपरली इफेक्टिव्ह करा अकाउंटेबिलिटी. ठीक आहे ना. अकाउंटेबिलिटी ही कशी असेल त्याच्यामध्ये अकाउंटेबिलिटी ओके अकाउंटेबिलिटी. आता लक्षात घ्या सगळ्यात पहिले जेव्हा जेव्हा एखादी टर्म येते आपल्याला परीक्षेमध्ये एखादी टर्म विचारण्यात येते तेव्हा आपल्याला काय काय देणं अपेक्षित आहे. अकाउंटेबिलिटीवरती तुम्हाला जर का प्रश्न आला असेल मित्रांनो तर सगळ्यात पहिले त्याची डेफिनेशन तुम्ही देणं आवश्यक आहे. डेफिनेशन दिल्यानंतर नेक्स्ट महत्वाचा मुद्दा आहे की त्याचे वैशिष्ट्ये कोणते कोणते आहेत. म्हणजे अकाउंटेबिलिटी म्हणजे काय. आता आता इथे बघा आतापर्यंत माझं जे एक्सप्लेनेशन होतं एक जनरल एक्सप्लेनेशन होतं सामान्य माणसासाठी. पण जेव्हा अधिकारी जेव्हा असतात तुम्ही तेव्हा अधिकारी असताना तुम्हाला कोणत्या कोणत्या जबाबदारी ऍज अन अकाउंटेबिलिटी म्हणजे त्याच्यामध्ये कोणती कोणती हे अधिकारी तुम्ही एक परीक्षा देताय समजा यूपीएससी परीक्षा देताय एमपीएससी परीक्षा देताय तेव्हा इतरांपेक्षा डिफरंट उत्तर असं पाहिजे. पहिले त्याची व्याख्या तुम्ही दिली पाहिजे. त्यानंतर त्याचे एक्झाम्पल्स म्हणजे काय तुम्ही उदाहरणं द्या त्याचे. ओके उदाहरणं द्या त्याचे. देस उदाहरणं दिल्यानंतर वैशिष्ट्ये ओके वैशिष्ट्ये तुम्ही द्या. उदाहरणे द्या. त्यानंतर त्याच्याबद्दल कुठले उदाहरणं आहेत का प्रसिद्ध उदाहरणं जर का असतील काही कोट्स असतील तर ती तुम्ही हे करू शकता. देन आपण जर का बघितलं तर त्याचे फायदे ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये काय काय आहेत ते तुम्ही करणं एक्सप्लेनेशन आहे. आणि जर ती गोष्ट डेव्हलप करता येत असेल ओके ती गोष्ट अकाउंटेबिलिटी ही डेव्हलप कशी करायची करता येत असेल तर आपण कशा प्रकारे करू शकतो. बरोबर आहे. हा तर आता चला उत्तरदायित्व किंवा अकाउंटेबिलिटी वरती येऊयात. हा उत्तरदायित्वाची डेफिनेशन काय. व्हॉट इज अन डेफिनेशन ऑफ अन अकाउंटेबिलिटी. उत्तरदायित्व म्हणजे आपल्या कृती निर्णय आणि वर्तनाबद्दल संबंध व्यक्ती संस्था किंवा समाज याच्यापुढे स्पष्टीकरण देण्याची नैतिक प्रशासकीय जबाबदारी. ओके उत्तरदायित्व म्हणजे काय आपली कृती आपले निर्णय आणि आपलं वर्तन. लक्षात घ्या कोणत्या कोणत्या गोष्टी लक्षात घ्या तुम्हाला डेफिनेशन कशा लिहायच्या आहेत. अकाउंटेबिलिटी म्हणजे काय. ओके काय होईल अकाउंटेबिलिटी. अकाउंटेबिलिटी म्हणजे काय तर आपली कृती आपला निर्णय आणि आपलं वर्तन कृती निर्णय वर्तन संबंधित व्यक्ती संस्था किंवा समाज. बघा आता आपण म्हणतो ना धर्मेंद्रदांचा राजीनामा तर धर्मेंद्रदांचा जो राजीनामा आहे तो समाज इथे समाजाला तो आन्सरेबल आहे ज्यांची रिव्होल्युशन झालेली आहे. तर व्यक्ती संस्था आणि समाज यापुढे स्पष्टीकरण देण्याची नैतिक आणि प्रशासकीय जबाबदारी. ही कशी जबाबदारी ही नैतिक सुद्धा आहे आणि कशी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सुद्धा आहे. एक अधिकारी म्हणून तुमची ऍडमिनिस्ट्रेटिव्ह जबाबदारी आहे. एक सरकार सरकारची पण काय एक गव्हर्निंग जबाबदारी आहे. ओके नीतिशास्त्राच्या साहित्यानुसार उत्तरायचं म्हणजे एखाद्या व्यक्तीची किंवा अधिकारी त्याच्या कृतीचे स्पष्टीकरण देणे आणि त्याचे समर्थन करणे. त्याचं स्पष्टीकरण सुद्धा देणे त्याचं समर्थन करणे आणि त्यानंतर त्याचं एक्सप्लेनेशन करणे. सो इज अ ऑब्लिगेशन ऑफ एन इंडिव्हिज्युअल अथॉरिटी टू एक्सप्लेन द जस्टिफाय देअर ऍक्शन. बरोबर आहे. हा आणि त्याचे परिणाम स्वीकारणे हे महत्वाचे गुण आहेत. आता नेमकं आपण जर का बघितलं त्याच्यामध्ये तर इथे याच्यामध्ये वैशिष्ट्ये काय काय सो व्हॉट आर देअर कॅरेक्टरिस्टिक फीचर्स. तर हा फार महत्वाचा पाठ आहे. मी जर म्हणतो ना की ऍज एन तुम्ही जेव्हा युपीएससी किंवा एमपीएससीचे स्टुडंट आहात तयारी करता तर तेव्हा तुम्हाला त्याचे कॅरेक्टरिस्टिक फीचर्स जे आहेत ते कळले पाहिजेत. तर कॅरेक्टरिस्टिक फीचर्स म्हणजे काय तर याच्यामध्ये पहिलं येतं की तुम्ही जेव्हा अकाउंटेबल असता सगळ्यात पहिले तुम्ही जो काही निर्णय घेतला त्याच्यासाठी तुम्हाला स्पष्टीकरण देता आले पाहिजे. सो तुमचं स्पष्टीकरण निर्णयाबद्दलचं स्पष्टीकरण देण्याची तयारी म्हणजे विलिंगनेस टू एक्सप्लेन. पहिला मुद्दा काय दॅट पर्सन शुड बी विलिंग टू एक्सप्लेन. देन सेकंड ट्रान्सपरन्सी तुमच्या निर्णयामध्ये काय ट्रान्सपरन्सी. देन थर्ड इज अ मोरल रिस्पॉन्सिबिलिटी और वी कॅन से दॅट सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी तुमच्यामध्ये जबाबदारीची जाणीव असली पाहिजे. तर जो घटक काय त्याच्यामध्ये पहिला आहे काय ॲबिलिटी टू एक्सप्लेन देअर डिसिजन तुमचा निर्णय ते स्पष्टीकरण देण्याची तुमची जबाबदारी असते. दुसरी काय ट्रान्सपरन्सी असली पाहिजे पारदर्शकता निर्णयाची. देन थर्ड गोष्ट काय आहे इट्स अ युअर मोरल रिस्पॉन्सिबिलिटी और वी कॅन से इट्स अ सेन्स ऑफ युअर रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदारीची जाणीव. देन फोर्थ युअर मोरल करेज. ओके चौथं कुठलं आहे मोरल करेज आहे तुमचं. ओके ज्याला आपण म्हणतो नैतिक धैर्य. देन नेक्स्ट इज अ क्रेडिबिलिटी. बरोबर आहे विश्वासाही असणे आणि आपल्या शब्दांवरती खरे असणे तुमची काय क्रेडिबिलिटी. आता म्हणतो की एज्युकेशन मिनिस्टरची एज्युकेशन सिस्टमची देशाची काय क्रेडिबिलिटी घसरत आहे. ओके दॅट इज वॉट मोरल करेजची गरज होती त्यामध्ये. ओके नेक्स्ट आपण जर का बघितलं तर इथे जर का आपण बघितलं तर चुकीचा निर्णय घेतल्यावर कुटुंबियावर खुलासा करणे पंचायत निर्णय नियमांचं स्पष्टीकरण देणे निर्णय नेहमी खुली भूमिका त्यांची जी काही होती. ओके तर इथे जर का आपण बघितलं तर भारतीय तत्वज्ञानामध्ये जर का आपण बघितलं कोणते कोणते कोट्स आहेत की जे आपल्याला आन्सरेबिलिटी किंवा अकाउंटेबिलिटी जी आहे ती या कन्सेप्टला एक्सप्लेनच्या संबंधित आहेत त्याच्यामध्ये. ओके तर त्याच्यामध्ये सत्य सांगण्याची तयारी म्हणजेच उत्तरदायित्व. भारतीय सत्य तयारी असते म्हणजे काय उत्तराशिवाय सत्याचा गैरवापर होतो. ओके असं लिहिलेलं आहे. स्वधर्मे निधन श्रेय परमोधर्म भयावह स्वतःच्या भूमिकेसाठी उत्तरदायी राहणे आणि नैतिकतेचे हे शिखर आहे. बरोबर आहे. हा सो उत्तरदायी नैतिक शिखर आहे. उत्तरदायित्व लोकशाहीचं काय आत्मा आहे. पॉवर विदाउट रेस्पॉन्सिबिलिटी लिड्स टू मिसयूज. तर आपण आपल्या बॅचमध्ये जवळपास मित्रांनो असे 20 आता आपण बघतो अकाउंटेबिलिटी असे प्रत्येक जवळपास 20 डेफिनेशन आहेत. त्या 20 डेफिनेशन त्याचं पूर्ण एक्सप्लेनेशन आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये. ओके
हा, कृतींसाठी जबाबदार आहे. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. कृतीसाठी जबाबदार राहणे आणि त्याची उत्तर देणे ही उत्तरदायित्वाची मूळ भावना आहे. आता याचं महत्व काय? काय महत्व? जेव्हा आपण एखादे उत्तरदायित्व राहतो, सो तेव्हा काय आहे? सुशासनात गुड गव्हर्नन्सचा फायदा पाया रचला जातो. ओके. नेक्स्ट, भ्रष्टाचारावरती नियंत्रण येतं. लोकांचा जो पब्लिक ट्रस्ट आहे तो वाढतो. निर्णय प्रक्रियेमध्ये काय होते? सुधारणा होत राहते. बरोबर आहे. तर आपण जर का बघितलं, आता बघा, जसं आतापर्यंत 2 महिने कोणी काही बोलत नव्हतं आणि बाकी परीक्षा तर तुम्ही सोडून द्या, त्या किती लीक होत होत्या. पण जसं प्राईम मिनिस्टरने येऊन टास्क फोर्स गठीत करणे, हे करणे, हे होतं. तर मग लोकांना जे विरोध पण करत होते, आता कालपासून त्यांचं थोडं सूरमवार झाले, की नाही चला चांगली गोष्ट आहे. आपण बघूयात तर खरी, की सरकार काय बदल घडतं का? तर आपोआप लोकांचा गव्हर्नन्सवरचा, लोकांचा सुशासनावरचा विश्वास वाढतो. ओके. यातनंच एक गुड गव्हर्नन्स जे आहे ते हे होतं. भ्रष्टाचार काय आहे? त्याच्यावरती नियंत्रण येत राहतं. तर हा आहे. आता अन्सरेबिलिटी विकसित कशी केली पाहिजे? एखाद्या आपण जेव्हा गव्हर्नमेंटमध्ये काम करतो. तुम्ही आता हेच ॲज अन अधिकारी म्हणून तुम्ही जर का बघितलं तर एका अकाउंटेबिलिटी कसे डेव्हलप करता येईल. तर पहिले काय, ते नियम कायदे ठोस असले पाहिजेत. ओके. क्लॅरिटी ऑफ द रूल्स आणि रोल्स. प्रत्येकाचा आपली जबाबदारी काय काय आहे, कोणाचा रूल आहे, काय नियम आहेत, काय रोल आहेत, हे जबाबदार असले पाहिजे. नियमांची व भूमिकांची काय स्पष्टता असली पाहिजे. देन सेकंड पॉइंट, प्रमोटिंग द ट्रान्सपरन्सी. पारदर्शकता ही फार महत्वाची आहे. तर ट्रान्सपरन्सी जी आहे ती खूप स्ट्रॉंग आपली याच्यामध्ये असली पाहिजे. तर म्हणजे निर्णय प्रक्रिया खुली ठेवल्यास प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि स्पष्टीकरण देण्याची संस्कृती विकसित होते. उदाहरण खुली बैठक, सार्वजनिक अहवाल. सो प्रमोटिंग द ट्रान्सपरन्सी. देन नेक्स्ट, राईट टू इन्फॉर्मेशन इज ऑल्सो द पार्ट ऑफ अकाउंटेबिलिटी. तुम्हाला जे माहिती मिळते, मग त्या माहितीतनं जर का पाहिजे त्या गोष्टी हे नाही, तुम्ही त्या सरकारला, त्या अधिकाऱ्याला, त्या डिपार्टमेंटला जबाबदार होऊ शकतो. तर राईट टू इन्फॉर्मेशन द बिगेस्ट इज व्हॉट इट्स अ पार्ट ऑफ अकाउंटेबिलिटी. देन अगेन, मॉनिटरिंग अँड रिव्ह्यू मेकॅनिझम. जसं आपण बघतो त्याच्यामध्ये विविध संस्थांचे ऑडिट होतात. ऑडिट इज नथिंग बट जस्ट व्हॉट? ऑडिट म्हणजे काय? आता आपण घरात राहतो. घरात तुमचं ऑडिट होतं का? नाही. कारण ती तुमची फक्त जबाबदारी आहे. पण संस्थेमध्ये त्याचं ऑडिट होतं. कारण ऑडिट म्हणजे ऑडिट इज नथिंग बट पार्ट ऑफ ऑडिट, सोशल ऑडिट जे असतात तुमचे. ओके. परफॉर्मन्स ऑडिट असतात. सेंट्रल व्हिजिलन्स असतं. हे सगळं अकाउंटेबिलिटीचा पार्ट आहे. ओके. देन आधीपासनं नैतिक धैर्य वाढलं पाहिजे. तुमचं चूक मान्य केली पाहिजे. सत्य सांगण्याचं तुमचं धैर्य आहे, हे राहिलं पाहिजे. बरोबर आहे. देन अगेन, लीडरशिप रोल मॉडेल. जसं आपण नेहमी आता लोक कोणाचं एक्झाम्पल देत होते, लाल बहादूर शास्त्री. असे रोल मॉडेल जे ते आपण फॉलो केले पाहिजेत त्याच्यामध्ये, की राजीनामा जो आहे तो आपण दिला, अकाउंटेबल, त्याला जबाबदार राहिलं पाहिजे. सो जे रोल मॉडेल्स आहेत आपल्या देशातले आदर्श नेतृत्व आहेत, त्यांचं एक्झाम्पल आपण घेतलं पाहिजे. ओके. आपण बघ, लाल बहादूर शास्त्री, पंडित जवाहरलाल नेहरू, अटल बिहारी वाजपेयी जी आहेत, ओके, यांचं पण जबाबदारी घेतली पाहिजे. सो याच्यामध्ये पहिले काय येतं, की पहिले तर नियमांची स्पष्ट बघा कशा प्रकारे डेव्हलप करतील नियमांची स्पष्टता. देन ट्रान्सपरन्सी. देन राईट टू इन्फॉर्मेशन, मॉनिटरिंग द ऑडिट, मोरल करेज आणि ही दॅट जबाबदारी. अँड जबाबदारी लीड्स टू व्हॉट? जबाबदारी लीड्स टू व्हॉट? अकाउंटेबिलिटी. ठीक आहे. असं तुम्ही चार्ट काढू शकता. बघा, उत्तरदायित्वाशिवाय जबाबदारी अपूर्ण राहते आणि उत्तरदायित्वाशिवाय सत्ता सुद्धा धोकादायक ठरते. येस, आपण जे बघतोय की त्याच्या नाहीतर आपण होतो ऑटोक्रेटिक गव्हर्नमेंट आहे, डेमोक्रेटिक नसतं, ऑटोक्रेटिक गव्हर्नमेंट. उत्तरदायित्व शिवाय जबाबदारी अपूर्ण राहते आणि उत्तरदायित्वाशिवाय सत्ता धोकादायक ठरते. उत्तरदायित्व ही सक्तीने नव्हे तर पारदर्शक, नैतिक आणि नैतिक धैर्य व आदर्श नेतृत्वातून विकसित होणारी मूल्य संस्कृती आहे. उत्तरदायित्व ही जी आहे ती काय सक्तीने नव्हे तर पारदर्शकता, नैतिक धैर्य आणि आदर्श नेतृत्वातून विकसित होणारी मूल्य संस्कृती आहे. बरोबर आहे. हे फक्त सक्तीने अकाउंटेबल तुम्ही धरणार, पण दुसरा मंत्री येणार, दुसरं कोणी येणार, तोही तेच करणार. का? तर मग इथे काय, की ती मूल्य संस्कृती आपण मूल्य ती रुजवलेली नाहीयेत. म्हणून पारदर्शकता, नैतिक आदर्श नेतृत्वातून विकसित करू शकतो आपण मूल्य, पारदर्शकता, नैतिक धैर्य नाही, आदर्शातून निर्माण होणारी काय मूल्य संस्कृती आहे. अशी तुम्ही त्याच्यामध्ये काय लिहू शकता, कन्क्लुडिंग लाईन लिहू शकता. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपलं हे कन्सेप्ट बिल्डर सीरीजचं पहिलं सेशन होतं. असेच आपण विद्यार्थी तुम्हाला आवडलं असेल तर आपण असेच अनेक सेशन जे आहेत ते इथिक्सचे घेऊयात, एसएचे घेऊयात, बाकी पण टॉपिकचे घेऊयात. ओके. तर थांबूयात मग आज. थँक यू व्हेरी मच. धन्यवाद.